लवू. विचारा त्याला, विचारा. आता बघ कसा विचारतो. काय रे, शाळेत हे शिकवलं? नीट विचारा. शाळेत हे शिकवतात का? हा, विज्ञानात शिकवलंय ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. आणि मराठीच्या कवितेत कवी म्हणतो प्रेम ही एक ऊर्जा आहे जी असते पण दिसत नाही. क्या बात आहे, मस्त. काय क्या बात है, सरका तिकडे बाजूला. दिस ऑल बिकॉज ऑफ दॅट गॉगल. हे सगळं त्या गॉगल मुळे झालंय. अच्छा, असं भाषांतर आहे. त्याला विचारा कुठून आणला गॉगल, विचारा. काय रे, गॉगल कोणी दिला? नीट विचारा. गॉगल कोणी दिला? व्हॅलेंटाईनने. मग मला पण एक मागवायचं ना. तुम्हाला कशाला हवा आहे ना मी. हो, तू तर व्हॅलेंटाईनचा ऐकतोस. तुम्ही सांगितलंय संत वचन ऐकत जा म्हणून. त्याच्या नावापुढे सेंट लावलेलं असतं की नसतं? आणि सेंट तुकाराम स्वामींनी सांगितलंय सांगे तुकाराम ध्यानी धरा आणि शेजाऱ्यांवर प्रेम करा. म्हणून मी शेजारची पूजा निवडली, देवांची. शेजारची पूजा देवांची. हल्ली अभ्यास करत नाहीस तू. आधी कसं सगळं बाय हार्ट करायचास. तू भेटल्यापासून सगळं बाय हार्टच करतोय. हा, ते हार्ट शेपचे तू कानातले घालत नाहीस का मी तुला दिलेले? माझ्या मैत्रिणीकडे तसेच आहेत ना. डिंकी माने. काय तुझं तिच्याकडे लक्ष असतं? डिंकी मानेलेली बहीण आहे ना माझी. सगळ्यांचीच आहे. तिला तूच नाही ना दिलेस. ए नाही, मी पूजा तू चिडू नकोस ना. ए सांग ना, तुझा राग घालवायला मी काय करू सांग ना. काय म्हणता गोंधळी बुवा, आणि काय सांगता गोंधळी बुवा. अहो सांगण्यासारख्या सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. अहो मग आता काय सांगणार? आता आता न सांगितलेली गोष्ट या जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे. अरे असं काही करू नका गोंधळी बुवा. मला बायका पोर हायत आणि अजून 2-4 लग्न बी करायचे आणि त्यासाठी काय बी करून 50 वर्ष जगायचंय गोंधळी बुवा. अरे जगात कोण नाही आ? या जगात जगत कोण नाही. चला आज जगण्याचीच गोष्ट सांगतो. धर्मा दोघी तुला शिवाजी महाराज पटवून द्यायचेत. अरे हट, मला काय गरज रे पटवून द्यायची. तो कांबळ्या शिवाजी सांगणार आहे का माया पुढं. त्यानं फक्त मधात मधात जोक हाणव आणि ते बी असे मार्मिक. ह्याला माहितीये काय शिवाजी. अरे वाड्यात येऊन बघ म्हणा. हा, बैठकीत असा टक्कुऱ्या एवढा फोटो आहे शिवाजीचा आणि तो बी असा घोड्यावरचा. शिवाजीची ओळख याला हे का मला तुला. आंबेडकर साहेब जर इकडे जन्मले असते ना, सोनं केलं असतं सोनं. अहो त्याच्यापेक्षा बारीक बारीक लोकांचा मोठा देव झाला आमच्याकडून शिवाजी हिसकून न्यायचा काय. अरे वा जीवा. आणि तुला बी सांगून ठेवतो पाशा, आम्ही या स्पिटावरून मुसलमानाच्या विरोधामध्ये येड वाकडं बोलतो तर तुला लई राग देत जाऊ नको. नाही नाही, आता पोटाला कायची जात आली हो. इधर आ मेरे दोस्त. बघ पाशा, त्याच्यात गेलास तर तुला कोण कुत्र बी हुंगणार नाही आणि इकडे राहिलास तर एकुलता एक. अरे पाशा आमदार झाला म्हणून समज. नग 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 नग. मला आमदारापेक्षा समजदार राहिलेलंच बरं. अरे तुम्ही जर एवढे समजूतदारवाने वागलत ना तर जगात शांती नांदन रे. अरे हो हो हो. खूप दौरे होत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं आणि या नाटकाच्या निमित्तानं सुद्धा तुम्ही वेगवेगळे दौरे करत आहात. पण मध्यंतरी जी घटना घडायला नाही पाहिजे अशी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये बॅकस्टेजचे एक कलाकार या नाटकातले आपल्याला सोडून गेले. आम्ही शिवाजी महाराजांचं नाटक करतो. शिवाजी महाराजांचे मावळे पण असंच करायचे की ते सगळीकडे फिरायचे, वेगवेगळ्या मोहिमेवर जायचे. आम्ही नाटकाचा दौरा कधी म्हणत नाही, आम्ही त्याला मोहीमच म्हणतो. आणि आमचा जो मित्र आहे आनंद मोघे, ह्याचा मृत्यू आम्ही म्हणत नाहीत, तर आम्ही त्याला वीरगती प्राप्त झाली असं म्हणतो.
आज आपल्यामध्ये आनंद मोघेंच्या मिसेस उपस्थित आहेत. त्यांना या मंचावरती येण्याची मी विनंती करतो. अनुष्का अनंत मोघे. वहिनी, खरं तर कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा जास्त जबाबदारी वाढते ती स्त्रीवरची. त्यांना नाटकाची खूप आवड होती. नाटकवाल्यांनी कलाकारांनी मदत केली त्याबद्दल मी आभारी मानते. खरं तर वहिनी, तुमचे मिस्टर, मी एवढंच म्हणेन, कलाकार होते आणि कलाकार हा कधीच कोणामधून कुठेच जात नसतो. त्याची कला आपल्याबरोबरच असते, कारण तो खूप आत्म्यापासून काम करत असतो. त्यामुळे ते आमच्यासाठी कधीच कुठे जाणार नाही, ते इथेच असतील आपल्यामध्ये. झी मराठीतर्फे आम्ही एक छोटंसं पाऊल उचलतोय. झी मराठी मोघेंच्या मुलांच्या भविष्यासाठी FD स्वरूपात 1 लाख रुपयांचा धनादेश त्यांना देत आहे. मी विनंती करतो की याचा तुम्ही स्वीकार करावा. आता यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो त्याच अपघातामध्ये आणखीन एक सहकारी तिथे होते जे मृत्यूशी झुंज देत होते आणि ते आत्ता इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रवीण डाळिंबकर यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. अनंत म्हटलं होतं मला की तुला सुखरूप पोचवतो म्हणे मी घरी. मी पोहोचलोय, तो तिथंच आहे. ज्यावेळेस गाडी पडली ना त्यावेळेस मला काय आठवत नव्हतं, पण गाडी पडल्यानंतर कॅनलमध्ये माझ्या बाजूला ड्रायव्हर येऊन पडला आणि अनंत इकडच्या उजव्या साईडला होता. त्याचा आवाज मला येत होता. मी पडल्यानंतर घाबरलो नाही, भिलो नाही. 10 दिवसापूर्वीच वडील गेले होते. संकट येणार होते, पण काय असतं की तुम्ही त्यावेळेस तुम्हाला अगदी स्ट्रॉंग व्हावं लागतं. कुठून शक्ती येते माहीत नाही, मी झालो त्याच्यात. मी झी मराठीमध्ये चॅनलची एक सिरियल करतो, मुलगी पसंत आहे. आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये कधी कधी कलावंताला काही झालं की त्याला रिप्लेस केलं जातं, पण ह्या सिरियलमध्ये आता 2 महिने झाले मला रिप्लेस केलेलं नाही अजून. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्याबरोबर सगळे मराठी प्रेक्षक, सगळे कलाकार, स्वतः झी मराठी सदैव तुमच्या पाठीशी असणार आहेत. तुमच्या पुढील उपचारासाठी झी मराठीतर्फे 50,000चा धनादेश आम्ही तुम्हाला देतो. मी मराठी, झी मराठी.